नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा फिरस्तीवर आहेत। त्यांचा हा महाराष्ट्राचा दौरा आता पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आणि नव्या मागण्यांच्या अनुषंगाने निघाला आहे असं सांगितलं जात आहे। पण त्याचबरोबर उपस्थित झालेला प्रश्न असा आहे की राज्य सरकारने आतापर्यंत सगळं काही जरांगेंच्या मनासारखं केलं असताना आता पुन्हा एकदा जरांगेंना राज्यात फिरण्याची गरज काय? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घडीला जरांगे महाराष्ट्रात फिरत असताना त्यांच्यात आणि भुजबळांच्यात शब्दबाण सुटतायत। पर्यायानं जरांगे आणि भुजबळ यांच्यातल्या शब्दबाणाचा जो अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परिणाम होतोय तो राज्यातल्या मराठा आणि ओबीसी यांच्यातल्या संघर्षाच्या अनुषंगाने, त्यांच्यातल्या सौहार्दाला बिघडवण्याच्या अनुषंगाने। असं असताना महाराष्ट्रातली ही परिस्थिती ठरवून कोणाला बिघडवायची आहे का? राज्यात कुणबीकरण होण्याच्या साठी आवश्यक त्या गोष्टी मागितल्याच्या नंतर त्या राज्य सरकारने दिल्या। त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठ्यांच्या मागास ठरवण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू केलं। हे इतकं सगळं घडत असताना सुद्धा राज्यात काय कारणाने आपण ही भूमिका मांडत आहोत की दौरा करायला हवा, हा प्रश्न जरांगेंना विचारण्याची गरज आहे। आजच्या लक्षवेधीत त्या निमित्ताने आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेत आपल्या सोबत असलेले मान्यवर आहेत गंगाधर काळकुटे, हे जरांगेंचे समर्थक आहेत। आपल्याला स्नेहा गावकर मराठा आंदोलक म्हणून परिचित आहेत, त्याही या चर्चेत आहेत। आणि आपल्या सोबत ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत। स्नेहाताईंना माझी एक छोटी विनंती आहे, त्यांच्या मागे प्रकाश खूप आहे त्यामुळे त्यांचा चेहरा नीट दिसत नाहीये, त्यांनी कृपया प्रकाशाच्या कडे चेहरा करून बसावं। मला पटकन विचारायचं आहे गंगाधरराव, आवाज येतोय माझा असं वाटतंय, तुम्ही गाडीत बसलेले आहात, कृपया काही काळासाठी थोड्या वेळासाठी तरी किंवा स्थिर रहा। पटकन याचं उत्तर आपल्याला गंगाधरराव आपल्याकडून लागेल। जो आत्ताचा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निघालेला तुमचा दौरा आहे त्याच्या अजेंड्यावर काय आहे? गंगाधर काळकुटे, आपल्याला ऐकायला येतंय? मी प्रश्न विचारला होता। काही तांत्रिक अडचणी येत आहेत असं दिसतंय मला। या निमित्तानं चर्चेला पुढे नेणं भाग आहे। गंगाधर काळकुटे यांच्याशी आपण संपर्क करूच। पटकन आपल्याला या चर्चेतला एक मुद्दा उपस्थित करायचा होता की नक्की अशा प्रकारच्या आंदोलनाची, मोर्चांची ही वेळ आहे का? स्नेहा गावकर, आपलं उत्तर काय, आपलं निरीक्षण काय याच्यावरचं? मला तर अजिबात वाटत नाहीये की ही वेळ आहे। समाजाला आरक्षण किंवा समाजाला न्याय म्हणून तर ही अजिबात वेळ नाही, कारण याच वेळेस विरोधी पक्ष जो केंद्रातला आहे त्यांच्या सुद्धा सभा चालू आहेत, त्या होणार आहेत, सभेचं डिक्लेरेशन होत आहे। त्याच वेळेस ओबीसीचे नेते जर नवीन पक्षाची घोषणा करतात, त्यांच्या सभा चालू होत आहेत। आणि त्याच वेळेस जर आपल्या आरक्षणाचा गुलाल उधळून आता 8-15 दिवस नाही झाले आणि त्याच वेळेस नवीन सभा चालू करणं, याचं आम्हाला नक्की गणितच कळत नाही की नेमकं ही सभा कशासाठी आहे। त्यांच्या उत्तर आम्हाला उलट आमच्या बांधवांच्याकडून गरजेची आहेत आणि नेमक्या या सभांच्या मधून आम्हाला मिळणार काय आहे? आरक्षण मिळणार आहे का? आपल्याला परत एकदा या निमित्तानं गंगाधर काळकुटे यांच्यापर्यंत जावं लागेल। गंगाधर काळकुटे, आवाज येतोय का? आपण आधी जरा कृपया खुलासा करावा त्याचा। हो प्रसादजी, आवाज येतोय माझा, बोला। धन्यवाद धन्यवाद। आपला कॅमेरा थोडासा चेहऱ्यापासून लांब ठेवा, खूप चेहरा जवळ आला तर थोडंसं घाबरायला होतं। मला आपल्याला असं विचारायचं गंगाधरराव, प्राप्त स्थितीमध्ये आपण का म्हणून परत महाराष्ट्रात फिरस्तीवर आहात असं समाज बांधवांना विचारावंसं वाटतं। आपल्या सोबत स्नेहाताई आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलाय। म्हणजे आमचे दौरे चालू त्याच्याबद्दल आपण विचारताय ना? बिलकुल बिलकुल। हा नवा दौरा करण्याची गरज काय असा प्रश्न आहे। दौरा मुळात नवा नाही येत, हे अगोदरचेच ठरलेले दौरे आहेत। लोकांच्या मागणी होती प्रत्येक ठिकाणी। मुंबईला आम्ही पहिल्या दिवसाचा जो दौरा आहे तो मुंबईचा होता। रस्त्यानं जाताना आम्ही आळंदीतल्या लोकांची एक इच्छा होती सभा घ्यायची। रस्त्यातले लोक ठिकठिकाणी मनोजदादांना, जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जी गंगाधर काळकुटे, आपलं नेटवर्क जात आहे त्यामुळे तुमचं बोलणं खंडित होतं आहे। मला एक छोटी विनंती करायची आहे, आपण गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जोडून घेऊ
आणि या माध्यमातून त्यांचा संवाद विनाखंडित होईल असा प्रयत्न करू. पटकन स्नेहाताई, आपल्याला काही मत मांडायचं होतं असं दिसतंय, आपला हात वर झाला होता. कारण मला हेच मत मांडायचं आहे की ते आता आपले भाऊ म्हटले की ह्या सभा पूर्वनियोजित होत्या. आता याच्यामध्ये खरं गुपित दडलेलं आहे. पूर्वनियोजित म्हणजे काय? जर या पूर्वनियोजित सभा होत्या तर मग त्या दिवशी गुलाल उधळून वाशीवरून का बरं रिटर्न गेले? आणि जर रिटर्न गेलेच आहेत, सगळं मिळालंय म्हणून, मग आताच्या सभामध्ये तुम्ही राजकीय भाषण करणार आहात का? आणि जर या भेटीगाठींच्या सभा आहेत, त्याला मान्य करते की आपले जरांगे भाऊ हे आपले बांधव आहेत, भेटीगाठींच्या सभा आहेत, तर मग त्या भेटीगाठींच्या सभा असं प्रत्येक जण घेत सुटेल असं नाही होत ना. एवढा समाज वेडा नाहीये. आणि समाज या निमित्ताने आपला स्वतःचा बळी देतोय की भेटीगाठींच्या सभा. आज समाज एवढा विरोध करतोय, तुमच्याकडे त्याची उत्तरं नाहीये. ती उत्तरं देण्याऐवजी तुम्ही सभेमधून काय उत्तर देताय? काय उत्तर मिळाले समाजाला? त्याच्यातून गुलाल उधळला, त्याच्यातल्या काय 2 त्रुटी होत्या, त्या त्रुटी अमान्य झालेल्या आहेत आता सुद्धा, कारण त्या कायदेशीरच नव्हत्या. मग या सभांमधून तुम्ही मागणार आहेत का? आणि जर उपोषणाचं पुढचं जर काही बोलताय तर मला म्हणायचं त्या सभा सुद्धा आणि उपोषण सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. या कोणी आरक्षण म्हणून जाहीर कराव्यात, मराठा आरक्षण म्हणून नाही. याच्यावर गंगाधर काळकुटेंची उत्तरं लागतील. गंगाधरराव, जोडले गेला आहात का आपण? आपल्याला प्रश्न ऐकायला येत आहेत का? हा मुद्दा आहे. हो, आपण उत्तर द्या. येतोय. स्नेहाताई आपल्याच समाजातल्या आहेत, आंदोलनातल्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्या असं म्हणतायत की आता परत फिरायला लागलेले आहात, या आधी मग गुलाल उधळून परत जायची काय गरज होती? हा संवाद दौरा आहे, लोकांच्या भेटीगाठीसाठी दौरा आहे. आणि त्याच्यामुळं दौऱ्यातनं काही आम्ही काही कुठलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत नाहीत किंवा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मनोजदादांना. त्या अधिकाराखाली मनोजदादा काल मुंबईत कार्यक्रम होता, जे पवार साहेब आहेत शशिकांत आप्पा, त्यांचा पुण्यतिथीचा प्रथम पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला दादा जात होते. ते करत असताना मग रस्त्यात लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत ठेवले किंवा संवाद चर्चेसाठी लोक बोलवत होते. वकील मंडळाशी पुढची काय कायदेशीर प्रक्रिया असली पाहिजे यासाठी तिथं वकील बांधवांशी संवाद होता. आज आम्ही दुसऱ्या दिवसात नाशिक जिल्ह्यात आहोत. सालेर किल्ला आहे, तिथं त्या किल्ल्यावरती दादा जात आहेत. म्हणजे आणि उद्या आम्ही बीड जिल्ह्यातला एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि जी श्रीगोंद्याला एक मुख्य सभा आहे. ते अनेक दिवसापासून 3-4 महिने झाले तिथले बांधव त्या सभेची मागणी करत होते. हा दौरा आहे. म्हणजे आम्ही काय असं म्हणजे वेगळ्या कुठल्या उद्देशाने जात नाहीत किंवा जे राहिलेले लोकांचा संवाद. पण मग गंगाधरराव एक प्रश्न माझ्याकडून आहे. माझ्याकडून आपल्याला असा प्रश्न आहे की आता तुम्ही हा जो संवाद दौरा करता आहात, या संवाद दौऱ्याचा तुमचा अजेंडा काय? कारण काय आहे, तुम्ही जे जे मागितलं ते सगळं तुम्हाला मिळत गेलेलं आहे. तुमच्यासाठी सरकार चरणाशी आलेली आहेत. तुम्ही ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या अनुषंगानं नियम बदलता येतील का हे पाहिलं जात आहे. मग असं सगळं घडत असताना गंगाधरराव, आता तुम्ही संवाद करता म्हणजे कोणाशी काय बोलता? तुम्ही तुमच्या समाज बांधवांना आता काय सांगता? तुम्ही त्यांना कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं मार्गदर्शन करता की अजून काही सल्ले देता? संवाद करता म्हणजे कोणाशी काय बोलता? जनता दादाशी संवाद करत असते आणि राहिलेल्या कुणबी प्रमाणपत्राचा जो अधिसूचना निघाली आहे तिची अंमलबजावणी होण्यासाठी आणि येणारा एक सरकारनं अधिवेशन घेतंय असं कळतंय. त्या अधिवेशनामध्ये हा कायदा झाला पाहिजे. सध्या अधिसूचना निघालेली आहे, त्याच्यावरती हरकती ना हरकतीचं जे सुरू आहे त्याच्याबद्दल दादा ना हरकतसाठी किंवा कायदेशीर वकिलांचं काय मत आहे, काय हरकती नोंदवल्या पाहिजेत यासाठीच आम्ही जिथं जिथं दादा भेटतील तिथं तिथं लोकांना संवाद साधत आहेत. आणि अनेक गावं अशी आहेत की मागच्या अनेक दौऱ्यातून ते सुटलेले आहेत. त्या भागातल्या लोकांची इच्छा आहे की दादांना आमच्याकडे आलं पाहिजे, आमच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांना भेटण्यासाठी त्या भागात ते लोक आतुर आहेत. दादा तिथं आहेत आणि रस्त्यानं जात असताना मग आज आम्ही वणीच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. सालेर किल्ल्यावर जातो आहोत. काल शशिकांत आप्पाच्या तिथं कार्यक्रम होता. कामोठ्याला एक एम्पायर, मराठा एम्पायर म्हणून संस्था आहे, त्यांचं एक उद्योग क्षेत्राशी काम होतं. आता आरक्षण मिळाल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न तर महत्वाचा आहे, परंतु मराठा युवकांनी आता उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे. मराठा तरुणांना निर्व्यसनी राहिलं पाहिजे. मराठा समाजानं रूढी परंपरा अंधश्रद्धा यातून थोडस पुढे गेलं पाहिजे आणि एक चांगले विचार सकारात्मक विचारानं समाज आता पुढे गेला पाहिजे. समाजाला एक चांगली दिशा गंगाधरराव, आपल्या या सगळ्या दाव्यांवर आपल्याला इतरांचीही मतं जाणून घ्यायची आहेत. समाजातल्या प्रतिनिधी म्हणून स्नेहा गावकर एका बाजूला या सगळ्याची गरज आत्ता काय असा प्रश्न उपस्थित करतायत. आता ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे.
मंगेशजी, एका बाजूला आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा संवाद दौरा काढावा लागतो. पुन्हा एकदा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून जनता नेत्याशी संवाद करत असते आणि जनतेला नेता मार्गदर्शन करत असतो की आता त्यांनी कशा पद्धतीनं सामाजिक सौहार्द बनवावं, टिकवावं, ठेवावं. मला आपल्याला असं विचारायचंय मंगेशजी, हे सगळं करायची ही वेळ आहे का? नाही, नक्कीच प्रसादजी. आता जे गुलाल 26 जानेवारीला रात्री 3 वाजता उधळला, आता त्याच्यानंतर त्यांनी बघा बऱ्याच वल्गना केल्या होत्या. बघा, याचा कार्यक्रम करतो एकदा आरक्षण मिळून दे, त्याचा कार्यक्रम करतो एकदा आरक्षण मिळून दे, त्याला मी दाखवतो. आज नाशिक मध्ये हा योगायोग नाहीये, तुम्ही विचारून घ्या. छगन भुजबळांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका घेतली आणि ते त्यांच्या जरांगे दुसरं काही वेगळं करणार असं काही अपेक्षित नव्हतं. ते बरोबर नाशिकमध्ये आले. त्यानंतर ते म्हणाले की बीड मध्ये मी दाखवतो, बीड मध्ये एवढे आमची अशी संख्या आहे. त्यामुळे ते त्यांच्या अजेंड्यावर चालू आहे. याच्यामधनं जे फक्त जे दाखवायचंय की संवाद यात्रा हे ते, तसं काय मला नाही वाटत हे संवाद यात्रा आहे. जिथं ओबीसी बहुल मतदारसंघ आहे तिथं जाऊन फक्त त्यांच्या ठरलेल्या त्यांनी सांगितल्या अजेंड्याप्रमाणे ते करतात. आणि दुसरा विषय, त्यांना संवाद करायची गरज काय? जरांगेंच्या स्टेजवर तिथं एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, पॉलिटिशियन, तिथं सीएम गेले, तिथं कॅबिनेट मंत्री गेले, तिथं जजेस गेले, तिथं विभागीय आयुक्त जातात, तिथं एसपी जाऊन बसतात. मी तर म्हणतोय राज्य सरकारने आंतरवाली सराटी दौरा आखला पाहिजे आता. आणि आता 15 तारखेला काहीतरी अधिवेशन आहे. मी तर म्हणतो ते अधिवेशन आंतरवाली सराटीमध्येच ते अधिवेशन घेतलं पाहिजे. उगीच इथं कशाला अधिवेशन घ्यायचं? इथं ड्राफ्ट केला की जरांगे साहेबांकडून सुधारणा करून घ्यायच्या. हा कायदा करू का? कारण की रात्री 3-3 वाजता त्यांच्याकडून ड्राफ्ट चेक करून घेतलेला आहे. मंगेश ससाणे, मी आपल्याच या वक्तव्यातला एक संदर्भ घेतो. तुमच्याकडून असलेले आरोप प्रत्यारोप हे एका बाजूला आहेत, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जो एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आणलेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्ही असं म्हणालात की जे मतदारसंघ ओबीसी बहुल आहेत बरोबर तिथेच मनोज जरांगे जात आहेत. मला याच्यात मागचं राजकारण तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. नाही, बरोबर आहे ना. आता झालं असं, एकतर जे हे आता सगळे सोयरे गणगोत म्हणजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एकतर जरांगेंचा अभ्यास नाहीये किंवा जरांगेंना जाणून बुजून त्यांना ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व संपवायचंय. कारण की ईडब्ल्यूएस आता पण 10% हे एकदम वॉटर टाईट आहे. 8.5% मराठा समाजाने त्याचा लाभ घेतलाय, पण ईडब्ल्यूएस मध्ये जायचं नाही कारण की ईडब्ल्यूएस मध्ये राजकीय आरक्षण नाहीये. आणि आता फक्त कुणबी दाखल्याने ओबीसी मध्ये यायचं. ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही, ओबीसीचा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महापौर कोणी होऊ शकत नाही कारण की तिकीटच मिळणार नाही. ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व, नोकरीमधील प्रतिनिधित्व, शिक्षणामधील प्रतिनिधित्व हे संपवायचं आहे. आणि आता मला असं वाटतं की जरांगेंनी आपण जरांगेंचे जे स्टेटमेंट बघितले त्यांनी ठरवून म्हणजे भुजबळ साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, अशा नेत्यांना टार्गेट केलंय. पण मला तुमच्या या मुद्द्यात थोडंसं वजन आहे की नाही हेही तपासून घ्यायला लागेल. आपल्या सोबत गंगाधरराव, आवाज नीट येतोय आपल्यापर्यंत ना? मंगेश ससाणे यांनी मांडलेले मुद्दे पोहोचलेले असतील आपल्यापर्यंत. मला आपण सांगा की ज्या पद्धतीचं आरक्षण बदलून घेण्याच्या साठीचा आपला प्रयत्न आहे, एक तर श्रेणी बदलाचा प्रयत्न तर आहेच आहे, आणि अनेक वर्ष जी मंडळी आपल्यासाठी आपल्या स्थितीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकली नव्हती त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा एक संघर्ष आपण करत आहात. पण या सगळ्याचा जो परिणाम ओबीसींच्या आजवरच्या राजकीय आरक्षणावर होतोय त्याची भीती सुद्धा ओबीसी व्यक्त करतात. आणि जे आत्ता ॲडव्होकेट ससाणेंनी मांडलं की प्राप्त स्थितीमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा गाव पातळीवरचा संघर्ष वाढवण्याच्यासाठीचा तुमचा हा संवाद मोर्चा आहे, असा एक संकेत त्यांनी वक्तव्यातून दिला. नाही, बिलकुल त्यांच्या वक्तव्य हे चुकीचं आहे. कुठलाही आरोप सगळे आरोपी फेटाळतो. दादांनी असं काही केलेलं नाही. आमचा लढा फक्त राजकीय आरक्षणासाठी मुळीच नव्हता. आम्ही पूर्वीचेच ओबीसी मध्ये आहोत. 70 वर्षापासून आम्ही कुणबी प्रमाणपत्र आमच्या काही भागातल्या अनेक मराठ्यांना मिळालेले आहेत. काही लोकांवरती जाणून बुजून आमचा अन्याय झालेला आहे, त्यांच्याकडे कुणबीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत. यासाठी हा लढा होता. विशेषतः शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी आम्ही आग्रही होतो आणि याचं अनेकदा मनोजदादा जरांगे पाटलांनी हे बोलून दाखवलेलं आहे.
परंतु ससाने ते चुकीचं आहे. ओबीसी नेत्यांना आम्ही काही टार्गेट करत नाही, परंतु जो आम्ही टार्गेट करतो, कारण भुजबळ हे जे आहेत त्यांच्या जाणून बुजून आम्ही इथं आलेलो नाहीत. आमचे ठरलेले कार्यक्रम आहेत, त्या किल्ल्यावरचा कार्यक्रम असेल किंवा अनेक कार्यक्रम, वैजापूरला कार्यक्रम आहे, तर असा दौरा आम्ही त्या दृष्टीने आखलेला आहे. आणि मराठा समाजाचं आरक्षण हे 50% आतलं आहे, कुणबीचं आहे, आणि त्यासाठीचा आमचा लढा आहे. आमचा कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही फॉर नाहीत किंवा आमचा कुठल्या विशिष्ट नेत्याला विरोध नाही. जो मराठा आरक्षणाच्या आड येईल, जो समाजाच्या हिताच्या आड येईल, त्याच्या विरोधात लोकशाही मार्गाने दादा बोलत असतात आणि तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे असं आम्ही मानतो. यावर आपल्याला मनोज ससाणे यांचं मत घ्यायचं आहे. मनोज ससाणे, समाजासाठी लढणारा माणूस आहे मनोज जरांगे असं सांगितलं जातं आहे, चर्चेत आपण ते ऐकत आहात. मग ओबीसींच्या नक्की पोटात कुठं दुखतं? मनोज जरांगे जर त्यांच्या समाजासाठी लढायला रस्त्यावर उतरतात तर ओबीसींचा आक्षेप काय? नक्कीच प्रसादजी, ओबीसींचा आक्षेप असा आहे की भारतामध्ये जे राज्यकर्ती जमात आहे, जे क्षत्रिय जमाती आहे, जे फॉरवर्ड कास्ट आहेत, त्याच्यामध्ये मग पटेल असेल, गुज्जर असेल, कापू असेल, मराठा समाज पण त्याच्यामध्ये येतो. आणि या सर्व समाजामधल्या गरीब मुलांसाठी, गरीब ऍस्पिरंटसाठी केंद्र सरकारने ईडब्ल्यूचा कायदा केला. त्याला सवर्ण आरक्षण म्हणतात, की जे पण सामाजिक दृष्ट्या मागास नाहीयेत किंवा SC ST नाहीयेत त्यांच्यासाठी बाबा, त्यांच्या गरीब, आणि तो ईडब्ल्यूचा कायदा सुप्रीम कोर्टाने हा वैध ठरवलाय. आणि ईडब्ल्यूचा लाभ आमचे प्रवीण गायकवाड म्हणतात, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 20-30 वर्ष झगडलेले प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंडरे यांचे स्टेटमेंट ऐका. ईडब्ल्यूएस आरक्षण नक्की कुणासाठी आहे? सगळेच ओपन मध्ये आले, ओबीसी मध्ये आले, तर ईडब्ल्यूएस आरक्षणाचा 8.5% लाभ घेतलेला आहे मराठा समाजाने. ती चांगलं आरक्षण फक्त एका जातीचं, जैन आणि ब्राह्मण मारवाडी, ते जास्त आरक्षणामध्ये जात नाही. आपण समजू सर गेलेच 10% आरक्षण वेगळे, 450 जातीच्या 19% आरक्षणामध्ये यायचा हट्ट हा फक्त राजकीय आरक्षण, ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यासाठी आहे, असं आमचं ठाम मत आहे. मनोजराव, मी मंगेशजी आपल्याला असं विचारू इच्छितो की या मनोज जरांगे यांच्या प्राप्त स्थितीतल्या नव्या महाराष्ट्र दौऱ्याच्यामुळे ओबीसी घाबरलेत, ओबीसी चिंतेत आहेत की ओबीसी आक्रमक होऊ शकणार आहेत? प्रसादजी, नक्कीच ओबीसी घाबरलेले नाहीये, चिंतेत नाही. उलट मी तर म्हणतो, मी एका दृष्टीने मनोज जरांगेंचं अभिनंदन करेल की त्यांनी ओबीसी मधनं ही मागच्या दाराने दाखले द्यायचे, मागच्या दाराने एंट्री करायचा हा जो 2-3 महिन्यापासून हे चालू केलं, ते जे जाळपो जे ओबीसी नेत्यांना शिव, त्यामुळं महाराष्ट्रात अभूतपूर्वरित्या ओबीसी एकवटलेत. आज छगन भुजबळ साहेब असतील, आमचे प्रकाश अण्णा असतील, यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एकवटलेत. आज हजारो लाखो तिथं हरकती जातात त्या मसुद्याला. उलट जरांगेंच्या या आंदोलनामुळं ओबीसी एकवटलेले अभूतपूर्व. आपण या मुद्द्याला पुढे नेऊयात. माझा प्रश्न आता स्नेहाताई आपल्यासाठी आहे. स्नेहाताई, आतापर्यंतची चर्चा आपल्यापर्यंत नीट पोहोचली असेल, नीट आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येत आहे असंही अपेक्षित आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे की जेव्हा मंगेश ससाणे असं म्हणतात की एक प्रकारे बरंच झालं मनोज जरांगेंनी आंदोलन केलं, त्यामुळे जो ओबीसी विखुरला होता, एकमेकांच्या विरोधात होता, एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत होता आपापसामध्ये, तो एकवटला. आता हे मराठ्यांच्यासाठी चांगलं झालं का वाईट झालं स्नेहाताई? पहिला मुद्दा तर ह्याच्यात मराठ्यांचा काहीच विषय येत नाही. ते नेहमी कंटिन्यू बोलतायत की मराठा 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 जात, उच्चवर्णीय, हे सगळ्या शब्दांचा चुकीचा वापर करतायत. कारण मनोज जरांगे यांचा लढा हा विषय होता. आणि कुणबी नोंदी ज्यांच्या मिळालेल्या आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदींप्रमाणे त्यांना आरक्षण मागितलेलं आणि जे दिलेलं आहे, जे काही शिंदे सरकारने, ते ऑलरेडी ओबीसी मधून दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ओबीसी एकवटलेत म्हणजे मग त्याच्यामध्ये जरांगेंची कुणबी ओबीसी नाही आहेत का? जर ते पण जर ओबीसीच आहेत, ते जर यांच्या सोबतच आता त्यांना आरक्षण मिळणार आहे, तर जाहीर पण झालेलं आहे. आता काही अध्यादेश निघून जाईल, पण त्याच्यानंतर तेही ओबीसीत आहेत. मग हे जे ससाने भाऊ म्हणतायत ते नेमके ओबीसी कुठल्या समाजाशी भांडतायत? नाव घेतात मराठा समाजाचं, उच्चवर्णीय म्हणून. हा विषयच येत नाही. आणि मनोज दादा जरांगेंचा लढा हा कुणबी ओबीसी आरक्षणाचा आहे, तर ते ऑलरेडी ओबीसी आहेत. कारण त्यांच्या 1967 अगोदरच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामध्ये मूळचे कुणबी आहेत. पटकन चर्चेला पुढे नेण्यासाठी जरांगे समर्थक आपल्या सोबत गंगाधर राव आहेत.
गंगाधर काळकुटे, आपण याचाही खुलासा करणं गरजेचं आहे की मग ओबीसी एकवटत असतील आणि मराठ्यांच्या विरोधात समजा असं धरून चालू की ते राजकीय भूमिका घेणार असतील, तर याची किंमत उद्या मराठा नेत्यांना फेडावी लागली तर जबाबदारी मनोज जरांगेंच्या शिरावर जाईल हे आपल्याला विसरता कामा नये. ती जबाबदारी आपण घ्यायला तयार असणार आहात का? मला मगाशी मंगेश ते ससाने बोलत होते जी. की मराठा क्षेत्रीय आहेत, 50% वरच्या आरक्षणाबाबत बोलत होते, परंतु याच ओबीसी नेत्यांनी जे 50% वरचं आरक्षण त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्याला चॅलेंज करायला याच लोकांनी लावलं आणि त्या जे 2 वकील होते त्यांचा सत्कार सुद्धा त्या इंदापूर इथल्या सभेत त्यांनी केलाय. म्हणजे काही जे ओबीसी नेत्यांना जाणून टार्गेट करतो म्हणतात, हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. ज्यांनी मराठा आरक्षण घालवलं ते भुजबळ असतील, शेंडगे असतील, त्यांच्या आम्ही विरोधात आहेत आणि त्यांचा ना आमचा लोकशाहीतला संघर्ष आहे. परंतु गावगाड्यातला मराठा ओबीसी आजही एक आहे. ग्रामीण भागातला, शहरातला सर्वसामान्य ओबीसी आणि सर्वसामान्य मराठा एकच आहोत. आमच्यात जी बोलता बोलता आपला आवाज मध्ये मध्ये जातोय. गंगाधरराव, पण तुमचा मुद्दा घेतो पटकन. मंगेश ससाणे यांच्यापर्यंत पोहोचण्याची वेळ आहे. मंगेशजी, गावात सगळं काही आलबेल आहे, फक्त नेते भांडतायत असं चित्र आहे. त्यामुळे ज्या वेळेला मंगेश ससाणे आपण असं सांगता की मनोज जरांगेंच्या दौऱ्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतील, हा मुद्दा गंगाधर काळकुटे खोडून काढतात. ठराविक ओबीसी मराठा ओबीसी नाही, नक्कीच मी हे फक्त एक बोलायचं एक वाक्य आहे किंवा कुठेतरी एक पळवाट शोधायची की नेते जर फक्त नेते असते तर नेत्यांच्या सभेला तुम्ही आता नगरमध्ये जी सभा झाली त्याच्यामध्ये गर्दी पाहिली. आता गावामध्ये स्वयंस्फूर्तीने हरकती नोंदवल्या जातात. हे लोक त्रागा करतात. ते एक वेगळ्या प्रकारची भीती आहे की हे असे जर दाखले आले सरसकट, कारण की सरसकट हा शब्दाला पर्याय म्हणून हे सगळे सोयरे आणि गणगोत एका कुणाचा समजा आता दाखला नसेल त्याला कुणी माझा सगळे सोयरा आहे किंवा गणगोत आहे असं ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र देणं आणि मग त्याला दाखला मिळणं, आणि हा खूप मोठा विषय. हा फक्त ओबीसी साठी नाहीये, हा SC ST साठी पण आहे. कारण की ऍक्ट जो आहे तो अनुसूचित जाती जमातीचा, हा थोडासा वेगळा विषय. पण जसं हे म्हणतात की आमचा याच्या संदर्भात नाहीये त्याच्या संदर्भात नाहीये, तर नक्कीच हा ओबीसीचं भवितव्य, ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व, ओबीसीच्या नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व, ओबीसीच्या शिक्षणामधलं प्रतिनिधित्व संपवण्याचा हा सगळा प्रकार आहे. मला पटकन मला या मुद्द्यावर गंगाधररावांचं उत्तर लागेल. मगाशी बोलता बोलता काही संपर्क बाधित झाल्यामुळे ते अर्धवट बोलत होते, त्यांचं ते म्हणणंही पूर्ण करतील. गंगाधरराव, वेळेची मर्यादा पाळा, 1 पूर्ण मिनिट आपल्यासाठी आहे. आम्ही मूळ ओबीसीच आहोत आणि आमचे अनेक बांधव ओबीसीचा लाभ घेत आहेत. विदर्भातले आणि कुणबी आणि मराठवाड्यातले मराठा यांचा रोटीबेटी व्यवहार होतोय. मग ते जर आम्ही एकत्र असू, आमचा रोटीबेटी व्यवहार होतोय, तर आम्ही आणि ओबीसी, आम्ही मूळ ओबीसीच आहोत, आम्ही सुद्धा कुणबी आहोत. परंतु आमच्या मराठवाड्यातल्या काही बांधवांच्या निजामाचं सरकार आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला त्या नोंदी दडपण्यात आल्या. काही राजकीय नेत्याकडून जाणून बुजून फुगीर आरक्षण देऊन मराठ्यांचा वाट्याचं आरक्षण 1 जून 1994 शरद पवारांनी आमच्या वाट्याचं आरक्षण यांना दिलं. त्यामुळे यांना स्वतः आता हे आरक्षण सोडायची वेळ आल्यानंतर, आता आम्ही जागृत झाल्यानंतर हे ससाने असतील किंवा त्यांचे सहकारी जे आहेत त्यांच्या आता थोडस जीवावर आलेलं आहे आमचा हक्काचा आम्हाला द्यायला. ऑलरेडी आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत आणि आमचा हक्क आता न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय. तर त्यांनी जे मूळ आमच्या हक्काचं तेच आम्ही मागतो. उलट गेली 70 वर्ष मराठ्यावर अन्याय झालाय. ज्या कुणी अन्याय केलाय त्याच्यावरती मनोजदादा येणाऱ्या काळात नक्की बोलणार आहेत. परंतु मराठ्याच्या हक्काचं आरक्षण तत्कालीन शरद पवार ठेवावं. जर तुमचा आरोप पवार साहेबांवर आहे तर पवार साहेबांवर का नाही बोलत जरांगे साहेब? ते फक्त भुजबळ आणि फडणवीसांवर बोलतात. अजेंडा नाही, सध्या समाजाचं आंदोलन आहे. समाजाच्या प्रश्नाला शरद पवारांना सहानुभूती आहे का जरांगे साहेबांची? उद्या शरद पवारांनी विरोध केला तर त्यांनाही सोडणार नाहीत, त्यांच्यावरती टीका करतील मनोज दादा. परंतु सध्या गंगाधरराव एकच मिनिट, गंगाधरराव एकच थोडासा हस्तक्षेप करतो. माझा एक मुद्दा फक्त पटकन ऐकून घ्या. गंगाधरराव, आता असा प्रश्न उपस्थित झाला की शरद पवारांच्या बद्दल भूमिका मनोज जरांगे घेत नाहीत. तुम्ही असं म्हणालात की उद्या जर विरोध केला, उद्या कशाला विरोध करायची गरज आहे? भूतकाळातच शरद पवारांनी अनेकदा मराठ्यांच्या विरोधात, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यावेळेस दादांनी विरोध केलाय, मराठा समाजाने सुद्धा त्यांचा विरोध केलाय.
की जे फुगीर आरक्षण दिलेलं आहे ते रद्द करा. आणि अनेक सभामधून तुम्ही कदाचित ते प्रसिद्धीत दिलं नसल, पण अनेक वेळा मराठा समाजाने सांगितलंय की पवार साहेबांनी आमचं आरक्षण ओबीसीला दिलंय. हा आरोप त्यांच्यावरती आहे. वेळोवेळी सोशल मीडियातून व्यक्त होतो, वेळोवेळी वेगळ्या माध्यमातून व्यक्त होतोय. आपण ते तपासू शकता. आम्ही असं कुठल्याही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्या कुठल्याही समाजाचा नेता असेल किंवा इतर समाजाचा नेता असेल, दादा सरसकट सगळ्यांना वेळोवेळी तशाच पद्धतीने उत्तर देतात. ठीक आहे, चर्चेला पुढे नेऊ. मंगेश ससाणेंना हा काही मुद्दा पटलेला दिसत नाहीये. मंगेशजी, आपलं उत्तरही ऐकायचं आहे, पण तत्पूर्वी एक मुद्दा आणखीन त्याला जोडून घ्यायचा आहे की केवळ आणि केवळ राजकीय भूमिकेतून आत्ताचा संवाद दौरा सुरू आहे का, आणि त्यातून खास करून जी माणसं पवारांना सोडून दूर गेली त्यांना ठरवून टार्गेट केलं जातं आहे का? नक्कीच नक्कीच. यांच्या एकंदरीत सगळा जो आता 2-3 महिन्याचा आपण जो सारीपाट जर बघितला तर आता बरेचसे नेते, आता योगेश केदार वगैरे आहेत, ते म्हणतात की बाबा ठीक आहे 23 मार्चचा 1993चा जे आर पवार साहेबांनी काढला त्यांच्यावर बर्डन देत. पण मनोज जरांगेच्या तोंडात हा शब्द कधी आला नाही. हे खरं एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे नाशिकचा दौरा, बीडचा दौरा, त्यांचं ते आव्हान देणं, त्यांना सांगणं आता दाखवतो एवढी ह्याला 10 निवडून येतो का दाखवतो. म्हणजे सिलेक्टिव्ह टार्गेट करायचंय की जे पवारांना सोडून गेले. माझं आणि राजेश टोपेंच्या मतदारसंघातले आहेत. राजेश टोपे जरांगेंनी जेव्हा मुंबई दौरा चालू केला तर त्यांना स्वागत करायला होते. त्यामुळं एवढी दूधखोरी महाराष्ट्राची जनता नाहीये की त्यांना जे समोर चाललंय, जे राजकीय कुठल्या तरी पाठबळाने हे सगळं चालू आहे ते समजत नाहीये. मला स्नेहाताईंपर्यंत पोहोचायचं आहे. मंगेशजी, मुद्द्याला आपण स्पर्श करत राहू. चर्चेलाही वेळेची मर्यादा याची आठवण देतो. स्नेहाताई, चर्चेतला शेवटचा टप्पा आहे, पटकन आपण सांगावं, या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून समाजाशी बोलणं आणि समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका जरांगे घेतात. समाज त्यांचं मार्गदर्शन घेतही असेल, आपल्याला याबद्दल काही माहिती असेल तर तेही सांगा. पण आत्ताच्या घडीला समाजाला नक्की कशाची गरज आहे? या संवाद दौऱ्याची गरज आहे का थेट आणि स्पष्ट आरक्षण विषयक भूमिकेची गरज आहे? तेच मला म्हणायचंय की त्यांना जर एवढी स्पष्ट भूमिका घ्यायचीच होती आणि काळकुटे साहेब जर स्पष्ट पुरावे सांगतात 94चा जी आर आमचं आरक्षण ओबीसीना दिलं, त्यांच्या घशात घातलं, एवढं जर तेच स्वतः मान्य करतात तर त्यांनी या मूळ मुद्द्यावर ठाम राहावं ना. त्यांनी आरक्षण करून फक्त गुलाल उधळण्यापेक्षा हा मूळ मुद्दा घ्यावा आणि या मुद्द्यावरच जे कोणाचं नाव घेतात पवार साहेबांचं, काळकुटे साहेब किंवा जरांगे साहेब, त्या मुद्द्यावर ठाम राहून त्याच्यावर मोठं आंदोलन करावं, पण एक थेट करावं की जेणेकरून एकच नाव घेऊन त्यांनाच विरोध करावा. पण त्यांच्या तोंडातून आम्ही बघतोय 4 महिने झाले एक ब्रश शब्द नाही. उलट गळ्यात गळे पडून सकाळी पहाटेच्या भेटी होत आहेत. रात्रीचं आपले पवार साहेबांचे नातू येत आहेत तिथे भेटायला, तेव्हाच सगळा खेळ समजला होता. पण समाजाला अजूनही समजला नाही आणि थोडा गुलाल उधळल्यावर समाजाला हा विषय समजायला लागलाय. म्हणून आता हे पुन्हा दौरे चालू केलेत, कारण पुन्हा त्याच्यावर पांघरून घालून सारवण करण्यासाठी. याच्यात बाकी काही नाही, हा फक्त राजकीय मुद्दा आहे. गंगाधरराव, उत्तर द्या. आपल्याकडे पटकन 1 मिनिट उरलंय शेवटचं आपल्यासाठी. ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही कुठल्याही दादा असतील किंवा आम्ही सगळे कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत नाही. आम्ही फक्त समाजाच्या पदरात सध्या काय पडन याच्यासाठी लढतोय आणि कुठलीही मागणी सरकारकडे करायची असते. सरकार तुम्ही ऐकायची तयारी ठेवा, ताई. आम्ही आम्हाला वेळ आल्यानंतर आमच्या पद्धतीने बोलताय ताई. तुम्ही पूर्वग्रह दूषित पद्धतीने बोलताय. अजिबात नाही. तुम्ही म्हणताय समाजाच्या पदरात आरक्षण पडले का? तुम्ही आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही आणि कुठल्याही पक्षाला आमचं सहकार्य नाही. ध्यानात ठेवा, मराठा आरक्षणाचा लढाई आणि आता सरकारकडनं काहीतरी तुम्हीच बोललात ना, आमचा आणि सरकारचा मधला संवाद आणि सरकारसोबत चर्चा चालू आहे. राजकीय विषय काही आणू नका. राजकीय विषय नाही, राजकारणावरती आपण मराठा आरक्षण निर्णय झाल्यानंतर चर्चा डिस्टर्ब करू नका ताई. तुम्ही कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेतल्यासारखं बोलू नका ताई. तुमचेच मुद्दे तुमचं सगळं ऐकून घेतलं आम्ही तुम्ही ऐकत असताना अनेक आरोप केल्यानंतर आम्ही ऐकतोय. आमची वेळ आल्यानंतर उत्तर देतोय. आम्ही तुम्ही एक महिला आहे, महिलांचा
ओबीसीच्या घशात घातलं आमचं आरक्षण, तर हा मुद्दा घेऊन दिल्लीमध्ये उपोषणाला बसावं. तुमच्या मर्यादा पाळा, आम्ही आमच्या मर्यादा पाळतोय. आम्ही मनोज दादा, आम्ही समाजाचं काम करतोय. सध्या सरकार सोबतचा लढा आहे. सरकार कुठल्याही पक्षाचा असो, त्या सरकार सोबत लढा असतो, म्हणून आजचा सरकार सोबतचा लढा आहे. शरद पवारांचं सरकार असतं तर त्यांच्या विरुद्ध लढा राहिला असता, उद्धव ठाकरेंचा असतं त्यांच्या विरुद्धचा लढा असता. सरकार मायबाप असतं, सरकार देणार असतं, आणि सरकारकडनं आम्हाला हा GR अपेक्षित आहे. सरकारकडनं मराठा आरक्षण घ्यायचंय, सरकारकडनं GR अपेक्षित आहेत, कायदा अपेक्षित आहे. म्हणून आम्ही सरकारशी भांडतोय. आमचं सरकारचं काय गंगाधरराव आणि स्नेहाताई दोघांना विनंती आहे, वेळेची मर्यादा आहे. छोटीशी आठवण आपल्याला पटकन, आपण आपले मुद्दे मांडलेत, याचा पाठपुरावा आपल्याला याही पुढे भविष्यात करायचा आहे. तुमचा महाराष्ट्र दौरा चालू आहे, आमचंही त्याच्यावर लक्ष आहे, आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या सर्व घटनांच्या निमित्तानं आपण गंगाधरराव तसंच स्नेहाताई आणि मंगेशजी परत भेटत राहू. तुर्तास वेळ मर्यादेपोटी या चर्चेला आपण इथंच आटोपतो घेतो आहोत. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.